बेटा, अरे ऐक ना, ऑपरेशनला 1 महिना झाला. पहिले 15 दिवस जरा पण त्रास नव्हता, पण आता डोळे खूपच आहे, दुखतात आणि खाज पण येत आहे. तुला वेळ असेल तर आपण डॉक्टरकडे जायचं का? ठीक आहे बाबा, आज जाऊयात दवाखान्यात. माझं एवढं काम झालं की. लावतो नंबर. स्नेहल, जरा महात्मे हॉस्पिटलला नंबर लाव ग. हो लावते ना. आणि हो, जाताना फाईल आणि प्रिस्क्रिप्शन न्याल हा सोबत. आणि व्यवस्थित बोलून घ्याल. एवढे दिवस झालेत तरी आराम कसा पडला नाही अजून? बाबा, सांगा मॅडमला काय त्रास आहे तर. मॅडम, मला अजिबात बरा वाटत नाही. डोळ्यांना खूप त्रास होते, दुखतात, खाज येते आणि जळजळ होते. काका, मला सांगा, जे औषध लिहून दिलं होतं ते घेताय का नीट? हो मॅडम, 15 दिवस घेतलं ना बरोबर. आणि हे आय ड्रॉप? नाही मॅडम. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. काका, हे आय ड्रॉप मी तुम्हाला 3 महिने नियमित टाकायला सांगितलं होतं. तुम्ही 15 दिवसात कसं काय बंद केलं हो? असो, मला एका अर्जंट ऑपरेशनला जायचं आहे. आपल्या फार्मसीमध्ये ज्या मॅडम आहेत ना, तिथे तुम्ही हे प्रिस्क्रिप्शन घेऊन जा आणि त्यांना सांगा. त्या तुम्हाला आय ड्रॉप देतील आणि त्याबद्दल सविस्तर माहितीही देतील. काय झालं काका? मला वाटतं मागच्या महिन्यात ऑपरेशन झाले होते ना तुमचे? त्यानंतर आलेच नाही तुम्ही. ऑपरेशन झाल्यावर ड्रॉप घेतला होता ना, मी टाकला, पण मग कशाला येऊ? अरे देवा, काका तुम्हाला हॉस्पिटलने डिस्चार्ज कार्ड दिलं होतं ना? हो. त्यावर सर्वच माहिती आहे. कधी वाचून बघितली नसेल. मला लिहिता वाचता येत नाही. बरं, मी सांगते सर्व, फक्त नीट समजून घ्या. आपलाच निष्काळजीपणा आपल्याला कसा भोवतो आताच्या उदाहरणात आपण बघितलं. खरं तर ऑपरेशन हे चांगलंच झालेलं असतं, अगदी काळजीपूर्वक. पण खरी काळजी ऑपरेशन नंतर 3 महिने असते, ती अशी: नियमित हाताची स्वच्छता, ड्रॉप्स, काळा चष्मा वापरायचा, डोळे पुसताना मेडिकेटेड कॉटन म्हणजे कापूस जो मेडिकलमध्येच मिळतो तो वापरायचा, खांद्यावरचा रुमाल किंवा पदर डोळ्याला लावू नये. धुळीचे कण चिटकलेले असतात, त्याच्यामुळे आपल्या डोळ्याला इजा होऊ शकते. चांगल्या रेप्युटेड कंपनीचेच ड्रॉप वापरावे. कमी पैशात भेटतात किंवा डिस्काउंट भेटते असं काही बघू नये, कारण बाजारात आजकाल डुप्लिकेट औषधी सुद्धा मिळत आहेत. आणि फार्मसीज असलेल्या मेडिकलमधूनच औषधी घ्यायला पाहिजे. डोळ्याचे काम नाजूक असते.